वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 डिसेंबर मनुस्मृती दहन विजय दिन त्यानिमित्ताने भव्य महिला परिषदेचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळा परिसर आसेगाव रोड वसमत येथे 25 डिसेंबर रोजी 12:30 वाजता करण्यात आले। 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या आणि स्त्रियांना गुलामगिरीची वागणूक देणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करून आणि विषमतेच्या जोखंडातून मुक्त केले। तो ऐतिहासिक क्रांतिकारी पर्व घडवणारा दिन वसमत येथे आयोजित करण्यात आला। सध्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता मनुवादी विचारसरणीचा गृहमंत्री अमित शहा याचा जाहीर निषेध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान म्हणून हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभावती खंदारे, जिल्हाध्यक्षा वंचित बहुजन आघाडी हिंगोली, प्रमुख वाक्याते प्राध्यापक रत्नमाला वानखेडे, सुमेधा थोरात, पाटबंधारे विभाग वसमत, प्रमुख अतिथी मोहन राठोड, जिल्हा परिषद हिंगोली, अनिल कांबळे, जिल्हाध्यक्ष आघाडी मुकुंद करवंदे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन कामगार आघाडी सुभाष भिसे, ज्योतिपाल रणवीर, राजू इंगोले, उत्तम करवंदे, भास्कर गवळी यांची उपस्थिती होती। प्रमुख उपस्थिती सुनीता निरगुडे, पुष्पा उबारे, शोभाबाई करवंदे, नंदाताई एगंडे, जयशिला बहाटे, पंचशिला धायजे, छाया सचिव, ज्योती कांबळे, जिल्हा उपाध्यक्षा बेबीताई झुलझुळे, लक्ष्मीबाई हातगळे, कविता पानपट्टे, पुष्पा कदम, ज्योती गावंडे, कांताबाई दवणे, मनकर्ण सोंडगीर, बबिता करवंदे, द्रौपदा चव्हाण, बेबीताई भिसे, आशा गायकवाड, कांताबाई दवणे, सुमनबाई सुप्रसिद्ध पाटील आदी उपस्थित होते। पारखे, कविता गायकवाड, रुपाली मुळे, माया खंदारे, प्रज्ञा फुडचे, नंदा कुलदीपे यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे विनीत नूतन सोनटक्के, पंचशिला नरवडे, लताबाई इंगोले, ज्योती सोनटक्के, पुष्पाबाई उबारे, कलावंती रणवीर, सागरबाई उबरे, आशा सरोदे, सिंधू धुळे, सुनीता जोंधळे, मैनाबाई करवंदे, आम्रपाली बुकरे, दीपना कांबळे, एन आवटे, मीराबाई जमधंडे हे होते। आज 25 डिसेंबर रोजी भारतीय स्त्री मुक्ती दिन संयोजन समिती आयोजित 29वी भारतीय स्त्री मुक्ती परिषद म्हणून वसमत येथे आपण हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं महिला आघाडी पूर्ण कमिटी जनरल बॉडी यांच्या वतीनं आपण स्त्री मुक्ती दिनाचा कार्यक्रम वसमत येथे आयोजित केला होता। आणि या परिषदेमध्ये जे काही आज ठराव घेण्यात आले आणि जी आम्ही चातुर्वर्ण्य व्यवस्था इथं म्हणजे 4 मडके करून फोडली आणि अमित शहा जे वक्तव्य त्यांनी संसदमध्ये केलं त्या विधानाचाही आम्ही इथं जाहीर निषेध करतो आणि अमित शहानी त्या पदाचा राजीनामा द्यावा आणि असं आम्ही जाहीर करतो। आज जे या परिषदेमध्ये ठराव घेण्यात आले, ठराव नंबर 1, 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करावा। नंबर 2, गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा ताबडतोब द्यावा। नंबर 3, परभणी येथे संविधानाचे शिल्प फोडण्याच्या घटनेचा भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद तीव्र निषेध करत आहे। नंबर 4, महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि सक्षमीकरण या उद्देशानेच महिलांसाठी योजना आखल्या पाहिजे। नंबर 5, भाजप सरकारने आणलेल्या एक देश एक निवडणूक पद्धतीला आम्ही विरोध करतो। नंबर 6, कृषी मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे। या पद्धतीने आजच्या बहुजन परिषदेमध्ये ठराव मान्य झालेले आहेत आणि या पद्धतीने आज महिला आघाडींची जास्तीत जास्त संख्या उपस्थित राहून महिला आघाडीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण व्यवस्थितरित्या सर्वांच्या सहकार्यातून आपण पार पडला। त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। धन्यवाद। जय हिंद।